आपल्यासोबत आहेत नाना पटोले. नाना पटोलेची सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अधिवेशन सुरू झालंय, पण विरोधी पक्षनेता नाहीये. काय सांगाल? बघा, ह्या विरोधी पक्ष नेत्यांचं गाजर हे सरकार दाखवते आहे, कारण त्याचा मूळ प्रश्न आहे की मूळ मुद्दे जे आहेत महाराष्ट्राचे ते डायव्हर्ट करायचा प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे. आणि आणि हे करणार नाही, कारण की हे निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे, बैमानीने निवडून आलेलं सरकार आहे, हे लोकांमधून आलेलं सरकार नाही आहे. त्यामुळे यांना लोकशाहीच मान्य नाही, हे ठोकशाहीच्या मार्गाने चाललेलं आहे. पण हा जे गाजर जे आहे विरोधी पक्ष नेत्याचं, हे चालू ठेवायचं आणि महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळाची परिस्थिती ती लपवायचा प्रयत्न सुरू करताय. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होते, त्याची काळजी या सरकारला नाही. फक्त घोषणा करतात, पैसे आम्ही इतके दिले तितके दिले. महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था संपलेला आहे. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये महागाईवरची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या चर्चेला बाजूला सारण्यासाठी सरकार मुद्दामून कमी काळातलं अधिवेशन आणि एक कसंही आपल्या पुरवणी मागण्या मंजूर करून इथून पळ कसं काढता येईल याच्यावरची काळजी सरकार करते. अगदी सर, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता बऱ्याचशा योजना बंद पडल्या आहेत, जे काल चहा पाण्यावरती बहिष्कार टाकलाय तुम्ही. काय सांगाल की एकच योजना सुरू आहे आणि सातत्यानं सुरू आहे लाडकी बहीण योजना? बघा, निराधार योजना जवळपास बंद केली, विधवा महिला वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांचे पैसे बंद केले सरकारने. त्यामुळे सगळा आरोपच आमच्या बिचाऱ्या लाडक्या बहिणीवर जातो आहे. सगळा पैसा लाडक्या बहिणीकडे चालला असं सरकार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुठभर लोकांना राज्य सरकार तिजोरी लुटून देते आहे, ते लपवण्यासाठी या पद्धतीचा हा प्रयत्न करते आहे. त्यामुळे काल सरकारने सांगितलं की राज्य दिवाळखोर नाही, सगळं आर्थिक तंगीत आहे असं सरकार जेव्हा बोलते, याचा अर्थ राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक योजना सरकारला बंद कराव्या लागल्या. धन्यवाद. आपल्यासोबत होते नाना पटोले आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की सरकार कुठेतरी पळ काढते, कारण सरकारकडे पैसा नाही आहे आणि बऱ्याचशा योजना बंद झाल्यात. पण लाडक्या बहीण योजनेमुळे या ठिकाणी सरकारची तिजोरी खाली झाली आहे आणि त्याच्यामुळे सरकार या ठिकाणी विरोधी पक्षनेता देखील देत नाही, कारण सरकार ह्या सगळ्या प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप थेट नाना पटोले यांनी केला आहे. कॅमेरामॅन देवाशिषसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, विधान भवन, नागपूर.